आम्ही करत आहोत सर्वांना आवडणारी पाणीपुरी, ती पण घरात. त्यासाठी लागणारे साहित्य: रेडीमेड पाणीपुरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचसोबत बारीक अशी शेव, उकडलेली मूग डाळ आणि बटाटा, रेडीमेड अशी पाणीपुरी पेस्ट जी की इझिली कोणत्याही शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्याचसोबत आम्ही आणलेली आहे खजूर आणि चिंचेची चटणी. ही खूप थिक असते, त्यामुळे आम्ही त्यात थोडंसं पाणी ॲड करून त्याचे लिक्विडी टेक्स्चर असे करेक्ट करणार आहोत, जेणेकरून ती आपल्याला पाणीपुरीमध्ये फील करता येईल. हे बघू शकता, आम्ही पाणी ॲड केलं आणि मिक्स केलं. सेम आपण पाणीपुरीच्या चटणीसोबतही करणार आहोत. दोन्ही चटणी मिक्स करून झाल्यानंतर मूग डाळ आणि बटाटा स्मॅश करून घेऊ, जो आपल्याला पाणीपुरीमध्ये फील करायचा आहे. पक्षी बघा त्यांच्या घरी परत जात आहेत. सर्वात आधी सर्व पाणीपुऱ्या फोडून घेऊ आणि त्यात बटाटा व मूग डाळ फील करून घेऊ. थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि पाणीपुरीचे पाणी जे की रेडीमेड आणलेलं आहे ते ओतून घेऊ आणि त्यानंतर खोबरे व चिंचेचं पाणी तेही ॲड करू चवीनुसार. मला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी थोडंसंच फील केलेलं आहे. आणि भरपूर सारी अशी शेव. पाणीपुरीमध्ये शेव असेल तरच पाणीपुरी छान लागते, ही माझी चॉईस आहे. इट्स डिपेंड ऑन यू गाईज. ही तयार झाली आपली घरी बनवलेली पाणीपुरी. पीसफुल सायलेंट असा नेचर प्लस आपल्या आवडीचं घरी बनवलेलं इव्हिनिंग स्नॅक प्लस सुट्टी इज द बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ द वीकेंड. आणि कायच हवं आहे लाईफमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.